मी देवीदास भीमाजी भोर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरवाडी, माजी व्यवस्थापन समिती अध्यक्ष। आज आमच्या मुख्यमंत्री स्वच्छ शाळेची जुन्नर तालुक्यामध्ये द्वितीय क्रमांकामध्ये या ठिकाणी निवड झालेली आहे। आणि खरं तर ह्या द्वितीय क्रमांकामध्ये निवड होत असताना पाठीमागच्या एक वर्षभराच्या कालावधीमध्ये आमच्या शाळेची PM श्रीमध्ये देखील त्या ठिकाणी निवड झाली आणि PM श्रीच्या माध्यमामधून आमच्या शाळेला जवळपास 1,80,00,000 रुपये या ठिकाणी प्राप्त होणार आहे। त्याच्यापैकी पहिला हप्ता या ठिकाणी 6,17,000 रुपये शाळेसाठी प्राप्त झालेले आहेत। खरं तर हे सगळं होत असताना आमच्या शाळेवरती, आमच्या बोरवाडी शाळेवरती असलेले मुख्याध्यापक सन्माननीय सिरके सर आणि शिक्षिका सौ इंदोरे मॅडम, ह्या दोघांचंही याच्यामध्ये खूप असं श्रेय आहे की ज्या वेळेला आमची ही प्राथमिक शाळा अतिशय लहान मुलं असलेली, हे वर्ग 1 ते 4 पर्यंत असलेली ही शाळा, मुलं अतिशय लहान आहेत, परंतु सरांनी आणि मॅडम यांनी या लहान चिमुकल्या मुलांकडे अतिशय बारकाईने लक्ष देऊन त्यांची गुणवत्ता कशा पद्धतीने वाढेल या दृष्टीने खूप असे प्रयत्न केले। आणि हे प्रयत्न करत असताना नुसत्या त्यांच्या शैक्षणिक गुणांकडे लक्ष दिलं नाही, तर मुलांमध्ये असलेल्या कला गुणांना देखील त्यांनी चांगल्या प्रकारचं या ठिकाणी पाहिलं गेलं आणि मुलांच्या कलेला अधिक आपल्याला जास्त वाव कसा देता येईल या पद्धतीने त्यांनी खूप असे प्रयत्न केलेले आहेत। खरं तर मागे जेव्हा एक साधारण 2-3 वर्ष झाले असतील, तेव्हा ज्या वेळेला सिरके सर शाळेवरती रुजू झाले त्या पहिल्याच वर्षी सरांनी आणि मॅडमनी या ठिकाणी एक चांगला सांस्कृतिक असा मुलांचा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला, कलाविष्कार म्हणून, आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमामधून तो कार्यक्रम श्रीराम मंगल कार्यालयात करत असताना अतिशय दिमागदार कार्यक्रम त्या ठिकाणी केला गेला आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमामधून जवळपास शाळेला 1,00,000 रुपयाचं बक्षीस त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या माध्यमामधून प्राप्त झालं। आणि त्या बक्षिसामधून सर आणि मॅडम यांनी आपल्या या चिमुकल्यांना कॉम्प्युटर शिक्षण प्राप्त व्हावं, या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपली मुलं कुठेही मागे पडू नये, आणि म्हणून सरांनी आणि मॅडम यांनी आपल्या शाळेसाठी 5 कॉम्प्युटर त्या कलाविष्कार कार्यक्रमामधून या ठिकाणी घेतले। त्याला लागणारं टेबल वगैरे इतर साहित्य हे जे आहे ते देखील या ठिकाणी घेतलं। आणि एवढ्यावरतीच ते थांबले नाही, तर मुलांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी आपल्या शाळेमध्ये संगणक तज्ज्ञ असे शिक्षकांची त्या ठिकाणी नेमणूक केली आणि दररोज त्या संगणक तज्ज्ञ शिक्षक शाळेमध्ये येऊन आमच्या 1 ते 4 या विद्यार्थ्यांना या ठिकाणी संगणकाचं शिक्षण दिलं जाते। त्याचबरोबर शिक्षकांनी आपल्या या विद्यार्थ्यांबरोबर खरं तर एक मैत्रीचं अतिशय चांगल्या प्रकारचं नातं त्या ठिकाणी जोपासलेलं आहे। मुलं आईवडिलांकडे कमी, परंतु शाळेमध्ये जास्त राहतात, कारण शाळा जरी सुटली तरी जोपर्यंत शिक्षक घरी जात नाहीत तोपर्यंत मुलं घरी जात नाहीत। आणि त्याच्याच बरोबर दुसरी गोष्ट अशी की सकाळच्या वेळेला जरी शाळा 10-10:30 वाजता असली तरी देखील मुलं सकाळी 8-8:30 वाजता किंवा 9 वाजेपर्यंत शाळेमध्ये या ठिकाणी येतात। आल्यानंतर एकत्रित बसून स्वतःचा ग्रुप तयार करून त्या ठिकाणी अभ्यास करत असतात। आणि दुपारच्या सुट्टीमध्ये, जेवणाच्या सुट्टीमध्ये देखील मुलं आपलं जेवण आटोपल्यानंतर एकत्रित ग्रुप करून अभ्यास करतात। शिक्षकांचं आणि मुलांचं इतकं प्रेमळ नातं या ठिकाणी निर्माण झालेलं आहे की खरं तर शिक्षक आल्यानंतर शिक्षकांजवळ आपुलकीने मुलं त्या ठिकाणी जातात आणि त्यांचं बॅग असेल, इतर साहित्य असेल, ताबडतोब सरांना त्या ठिकाणी सरांना मॅडमला नमस्कार करून त्यांचं साहित्य घेऊन आपापल्या वर्गामध्ये ते जात असतात। इतक्या चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी हे शिक्षक मंडळी करत असतात। म्हणजे खरं तर प्रशासनामध्ये अनेक लोक अशी असतात की आपल्या वेळेच्या जादा वेळ त्या ठिकाणी देत नाहीत, परंतु आमचे हे दोन्ही शिक्षक आपल्या वेळेच्या अधिकचा वेळ या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी देतात। सुट्टीच्या दिवशी देखील ते या ठिकाणी येतात आणि विद्यार्थ्याकडून जे काय आपलं शैक्षणिक काम असेल किंवा त्यांच्या कलागुणांच्या बाबतमध्ये मग या ठिकाणी शिक्षकांनी मुलांना ढोलकी शिकवण्याचं देखील या ठिकाणी एक शिक्षकांची नेमणूक करून सुट्टीच्या दिवशी रविवारी या ठिकाणी त्यांचे क्लास घेतात आणि इतर वेळेला
म्हणजे भजन कार्यक्रम असेल तोही कार्यक्रम या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून सुट्टीच्या शाळेच्या व्यतिरिक्त वेळेमध्ये या ठिकाणी करून घेत असतात। आणि आमच्या या बोरवाडीच्या किंवा या येडगावच्या परिसरामध्ये कुठेही जरी शाळेच्या विद्यार्थ्यांना भजनासाठी बोलवलं तर त्या ठिकाणी ते आवर्जून त्या ठिकाणी जात असतात। आणि या भजनाच्या माध्यमामधून देखील आमच्या या प्राथमिक शाळेला जवळपास 50,000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। अशा पद्धतीनं आमची ही शाळा हे विद्यार्थी म्हणजे शिक्षणाच्याच बाबत नाही तर इतर कामाच्या बाबत देखील खूप चांगल्या प्रकारचं काम असतं। सरांनी आत्ता या ठिकाणी सर आणि दोन्ही शिक्षकांनी या ठिकाणी हा जो परिसर या ठिकाणी खूप असा चांगला केलेला आहे। परसबागेचं काम केलेलं आहे, झाडांच्या लागवडी केलेल्या आहे, ग्राउंड या ठिकाणी आहे, नित्य नियमाने या ठिकाणी ते कार्यक्रम घेत असतात आणि अतिशय चांगल्या प्रकारचं काम आमची शाळा आतापर्यंत म्हणजे याच्यामध्ये मंत्रालयामध्ये देखील जाऊन आलेले आहे। त्यावेळेच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड मॅडम यांच्याकडे देखील शाळा गेली आणि मुलांचं त्या ठिकाणी गुणवत्तेचं सादरीकरण झालं। अतिशय उत्तम प्रकारचं सादरीकरण मुलांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। त्यानंतर क्रीडा स्पर्धा असेल, भजन स्पर्धा असेल किंवा इतर स्पर्धेमध्ये सातत्याने आमच्या शाळेचा या ठिकाणी शिक्षकांच्या मेहनतीमुळे आणि मुलांच्या चांगल्या गोष्टीमुळे या ठिकाणी सातत्याने नंबर येत असतो। हेच केवळ PM श्रीमध्ये झालेली निवड आणि आत्ताची ही मुख्यमंत्री स्वच्छ शाळेमध्ये झालेली निवड हे केवळ ह्या शिक्षकांचं आणि मुलांचं विशेष त्याच्यामध्ये प्रयत्न आहेत आणि खूप अभिमानास्पद या शाळेची बाब आम्हा ग्रामस्थांना आहे। ग्रामस्थ शिक्षकांनी जेव्हा ग्रामस्थांकडे इतर बाबींसाठी जे काही भौतिक परिसर सुधारण्यासाठी ज्या काही मागणी केली जातात ते आमचे पालक या ठिकाणी अतिशय काळजीपूर्वक त्याची पूर्तता केली जाते। नव्हे तर या जवळच्या या परिसरामध्ये आमच्या परिसरामध्ये इंग्लिश मीडियमच्या स्कूल आहेत जी सुरुवातीच्या कालावधीमध्ये आमच्या पालकांचं इंग्लिश मीडियमकडे आपल्या मुलांना घालण्याचा जो ओघ होता आणि मुलांची 1-2 वर्षामध्ये जी त्यांनी प्रगती पाहिली, अतिशय ढासळलेली मुलांची प्रगती त्या ठिकाणी दिसून आली। आणि त्यानंतर जी इंग्लिश मीडियमला गेलेली मुलं आमच्या या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आल्यानंतर एक वर्षभराच्या कालावधीच्या आतमध्ये त्या मुलांची गुणवत्ता आमच्या दोन्ही शिक्षकांनी इतकी उत्तम प्रकारची केली की आज अलीकडे एकही मुलगा आमचा इंग्लिश मीडियम शाळेमध्ये पालकांनी घालावा अशी पालकांची इच्छा राहिलेली आहे। म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचं इतकं खूप सुंदरसं काम या ठिकाणी आहे आणि हे सगळं काम आमचे हे दोन्ही शिक्षक आदर्श शिक्षक आहेत। आदर्श शिक्षक त्यांना जे तालुक्याच्या याच्यामध्ये मिळालेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी जे आपले गट विकास अधिकारी सूर्यवंशी साहेब असतील, गरिबे साहेब असतील किंवा याच्या अगोदरचे आपले मेमाने साहेब असतील आणि गट शिक्षणाधिकारी तांबे मॅडम असतील, त्याचबरोबर शिक्षक संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय कवडे सर असतील आणि अनेक शिक्षकांनी आमच्या या शाळेला या सगळ्या बाबी पूर्तता करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारचं मदत केलेलं आहे, खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे। निश्चित स्वरूपामध्ये ही आमच्यासाठी ग्रामस्थांसाठी कौतुकास्पद बाब आहे। ज्या मंडळींनी आमच्या शाळेसाठी या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। धन्यवाद।
हाँ क दो क को असं वर मान जरा वर घे. हाँ आता लिहा स म ई सो म ई. बघ ती पुढं बघ. ई लिंबूचा हाँ. तू काय काढलं? शीट कोणती काढली ना? अंगणवाडी कार्यकर्ती बोरवाडी येडगावची. माझे नाव संगीता शांताराम लेंडे. माझ्या या मदतनीस सुरेखा अरुंधर. आम्ही अंगणवाडीतून मुलांचा सामाजिक विकास, भाषिक विकास आणि बौद्धिक विकास केला जातो. अंगणवाडीतून पूर्ण म्हणजे ज्या 6 सेवा असतात त्या 6 सेवा पुरवल्या जातात आणि मुलांना स्वच्छतेच्या सवयी किंवा इंग्रजी वाचन, मराठी अक्षर ओळख, अंक ओळख पूर्ण म्हणजे त्यांना पूर्ण शिक्षण दिलं जातं आणि जास्त करून खेळातून जसं मुलं होईल शिकेल त्याच्याकडे जास्त कल असतो आणि मुलांची अक्षर किंवा त्यांना नोटबुक, पाटी, पेन्सिल सगळं शाळेतून पुरवलं जातं आणि पुरवण्या पाठीमागे म्हणजे आमचे सर, शिर्के सर, मॅडम यांचं पण आम्हाला खूप योगदान असतं. तसंच पालकांचं पण सहकार्य मिळतं आम्हाला. आमचं 50% अंगणवाडीचं काम हे पालकांच्या सहभागातून झालेलं आहे. बाहेरचं शेड, ब्लॉक हे सगळं पालकांनी केलं आहे. अंगणवाडीतली रंगरंगोटी, फर्निचर हे आम्हाला PM श्रीमितच्या याच्यातूनच मिळालेले आहे. तशी आमची शाळेची प्रगती खूप चांगली आहे. आम्हाला शाळेकडून म्हणजे सरांकडून, मॅडमकडून, पालकांकडून सगळ्यांकडून खूप सहभाग मिळतो आणि सगळ्यांचा सहभाग आहे म्हणून आम्हाला पण प्रोत्साहन मिळतं काम करायला. हँडवॉश स्टेशन आहे. शाळेत असे एकूण 5 हँडवॉश स्टेशन आहेत. शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेबाबत अधिकाधिक भर दिला जातो.
वेळोवेळी विद्यार्थ्यांची वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत वैद्यकीय तपासणी करून घेतली जाते. बनवलेला आहे. दररोज विद्यार्थी या ठिकाणी नियमितपणे आहार घेतात आणि जेवण करतात. त्याचबरोबर या हॉलचा मी अजून मल्टीपर्पज वापर करतो की परिपाठासाठी ह्या हॉलचा वापर केला जातो. त्याचबरोबर वाचनालयासाठी सुद्धा मुलं या खुर्च्यांचा टेबलांचा वापर करतात. एकाच वेळेस 80 विद्यार्थी या ठिकाणी जेवण करू शकतील एवढी या हॉलची क्षमता आहे. सन 2018-19 सालात आम्ही विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम घेतला होता. त्यामध्ये विद्यार्थ्यांना 1 लाख रुपयाचं बक्षीस या रूपाने प्राप्त झालं होतं. त्यातून आम्ही ही संगणक लॅब चालू केली आहे. तसेच ग्रामस्थांनी या संगणक शिक्षणासाठी स्वतंत्र अशा शिक्षकांची नेमणूक केली आहे. आठवड्यातून प्रत्येक दिवस या विद्यार्थ्यांना 2 तास अध्यापन केले जातं. आतापर्यंत मुलं पेंटिंग, टायपिंग, त्याचप्रमाणे पॉवर पॉईंट इथपर्यंत शिक्षण विद्यार्थी घेत आहेत.
विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी मिळावे या उद्देशाने लोकसहभागातून सुमारे 18 लिटर क्षमतेचा वॉटर फिल्टर शाळेला लोकसहभागातून प्राप्त झालेला आहे.
साहित्य आहे, त्याचबरोबर मैदानात खेळले जाणारे जे गेम आहेत त्या गेमचं साहित्य या वर्गांमध्ये आहे। त्याचबरोबर अभ्यासक्रमातील मूलभूत संकल्पनांवर आधारित महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत आपल्याला जे काही शैक्षणिक साहित्य पुरवलं आहे त्यामध्ये गणिती पेट्या, भाषेचं साहित्य असेल, इंग्रजीचं साहित्य असेल, या सर्व साहित्याची आम्ही या वर्गामध्ये मांडणी केलेली आहे। विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाबरोबरच बौद्धिक विकास विद्यार्थ्यांचा व्हावा या दृष्टिकोनातून विविध इंडोर गेम या वर्गामध्ये विद्यार्थी खेळतात। त्यामध्ये बुद्धिबळ असेल, कॅरम असेल, सापशिडी असेल या खेळांचा समावेश आहे। त्याचबरोबर बाहेर मैदानावर खेळणारे जे खेळाचे जे साहित्य आहे त्यामध्ये लांब उडीचं साहित्य आहे, उंच उडीचं साहित्य आहे, त्याचबरोबर फुटबॉल, क्रिकेटचं जे साहित्य आहे त्या साहित्याची ह्या वर्गांमध्ये मांडणी केलेली आहे। प्रधानमंत्री पोषण आहार बाग या योजनेअंतर्गत आम्ही शाळेमध्ये परसबागेची निर्मिती केली आहे। यामध्ये प्रामुख्याने आम्ही वांगी, बटाटे, टोमॅटो, भुईमूग, मिरची, त्याचबरोबर कांदे, लसूण या भाज्यांची लागवड केलेली आहे। त्याचबरोबर मेथी, पालक, शेपू, कोथिंबीर या प्रकारच्या पालेभाज्यांची सुद्धा लागवड केलेली आहे। आणि ही जे भाज्या आहेत, पालेभाज्या आहेत, या रोज आहारामध्ये टाकल्या जातात आणि विद्यार्थ्यांना पोषण आहारातून त्या पुरवल्या जातात। त्याचप्रमाणे या बागेसाठी आम्ही कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत वापरलेले नाहीये, तर या बागेसाठी आम्ही सेंद्रिय खताचाच वापर करतो आणि हे सेंद्रिय खत देखील आम्ही गांडूळ खताच्या मार्फत शाळेमध्येच तयार केलेला आहे। म्हणजे शाळेचा स्वतंत्र असा गांडूळ खत प्रकल्प आम्ही तयार केलेला आहे। त्याचबरोबर कंपोस्ट खत प्रकल्प देखील आम्ही तयार केलेला आहे आणि त्यातून जे खत निर्मिती होते ती आम्ही या पिकांना, या भाज्यांना देत असतो। मी जयेश अर्जुन बोर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, बोरवाडी। ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी, शिक्षक यांच्या परस्पर सहकार्याने आम्ही शाळेची विविध यशस्वी शिखरे गाठत असताना घेतलेले श्रम आम्ही विसरून जातो। मी मुलांना संगणक शिकवण्याचं काम करते आहे। मुले खूप छान प्रकारे प्रतिसाद देतात। माझे नाव जयश्री अजित कडनर। एक दिवस शाळेसाठी उपक्रमांतर्गत प्रत्येक पालक एक दिवस शाळेत अध्यापनासाठी येत असतात, तर आज माझा नंबर आहे म्हणून मी शाळेत अध्यापन सेवा देण्यासाठी आले आहे।
नमस्कार. मी शिर्के ज्ञानेश्वर पोपट, मुख्याध्यापक PM श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोरवाडी येडगाव. नुकताच माझ्या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा गौरव पुरस्कार प्राप्त झालेला आहे. या कार्यात जुन्नर तालुक्याचे माननीय गट विकास अधिकारी सूर्यवंशी साहेब, त्याचबरोबर हेमंत गरिबे साहेब, गट शिक्षण अधिकारी सौ शिंदे मॅडम, विस्तार अधिकारी धोंडगे सर, त्याचबरोबर केंद्र प्रमुख बांगर सर, देठे सर, सौ वायकर मॅडम, या सर्वांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. शाळेला गावाचा आधार आणि गावाला शाळेचा अभिमान ही ब्रीद घेऊन गेल्या 5-6 वर्षापासून आम्ही शाळेचं मार्गक्रमण करत आहोत. हे करत असताना लोकसहभाग व विद्यार्थ्यांच्या अंगी असणारी प्रचंड ऊर्जा या 2 गोष्टीवर शाळेने फोकस केला आणि लोकसहभागातून शाळेने विविध यशोशिखरे गाठलेली आहेत. त्यामध्ये मागील वर्षी सन 2022-23 मध्ये जुन्नर तालुक्यातील पहिली PM श्री शाळा होण्याचा मान माझ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला मिळाला. त्याचबरोबर चालू वर्षी 2023-24 या वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत माझ्या शाळेने द्वितीय क्रमांक प्राप्त करून ₹2 लाख रुपयाचे पारितोषिक शाळेने मिळवलेलं आहे. या कामी आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयशेठ भोर, उपाध्यक्ष नितीन जोरे, आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ज्ञ ज्यांचा या कार्यात सिंहाचा वाटा आहे असे माजी सरपंच सन्माननीय देवीदास नाना भोर, त्याचबरोबर सरपंच सीमाताई भोर, उपसरपंच अंकुश भोर, या सर्वांचं मोलाचं मार्गदर्शन त्याचबरोबर सहकार्य शाळेला लाभलेलं आहे. त्यांच्या पाठबळातून शाळेची यशोगाथा सुरू झाली आणि PM श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हा किताब शाळेला मिळाला. त्याचबरोबर मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा योजनेअंतर्गत द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. त्याचबरोबर मंत्रालय मुंबई या ठिकाणी गुणवत्ता सादरीकरण करण्याचा योग या मुलांच्या गुणवत्तेतून आला. त्याच संदर्भातून शाळेचे बालगीत मंच भजन स्पर्धेत जिल्हा स्तरापर्यंत विद्यार्थ्यांनी यश मिळवलेलं आहे. त्याचबरोबर लोकनृत्य आणि कलाविष्कार या माध्यमातून तालुका स्तरापर्यंत शाळेने आपला ठसा उमटवलेला आहे. त्याचबरोबर 22-23 या वर्षात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रेरणा पुरस्कार शाळेने पटकावलेला आहे. त्याचबरोबर शाळेचा विशेष सांगण्यासारखा उपक्रम म्हणजे 1 दिवस शाळेसाठी. मागील काही दिवसांपासून शाळेचं दैनिक कामकाज पाहत असताना लोकसहभाग या अनुषंगाने गावातील एक पालक दररोज सकाळी परिपाठापासून शाळा सुटेपर्यंत आपली शाळेत अध्यापन सेवा देत असतो. खरं तर शाळा 1 ते 4 द्विशिक्षकी शाळा असल्याकारणाने 2 वर्ग मोकळे राहतात आणि त्यामुळं लोकांचं अधिकाधिक सहकार्य घ्यायचं या भावनेतून शाळेने हा उपक्रम सुरू केला आणि त्याला फार मोठ्या प्रमाणात यश आलं. पालक, ग्रामस्थ, त्याचबरोबर तज्ज्ञ व्यक्ती यांच्या ज्ञानाचा उपयोग माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नक्कीच झाला आणि त्याच्यातून शाळेची गुणवत्ता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. शालेय व सहशालेय उपक्रमातून आम्ही विद्यार्थ्यांचा अधिकाधिक विकास करून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची ऊर्जा सकारात्मकतेकडे वळवण्याचा शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, पालक या सगळ्यांच्या संदर्भाने आम्ही प्रयत्न करत आहोत आणि हे कार्य असंच अखंड तुमच्या सर्वांच्या सहकार्याने राहील ही अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. Chandra
म्हटले तर तुझ्या तहसील ऑफिस तहसीलदार
किती आवडल्या पुढचं चला चल सोना ये चल शरण्य चल एंट्री टाक शरण्य चल आणि मग श्रद्धा दोघी जणी आउट आहे दोघी जणी आउट आहे दोन येणार अरे ते चल हे तुमच्यातलं अजून एकदम बाजूला ना ज्याला हात लागलाय ते हिला लागलं ना हिला कोणाला तर लागलं ना आउट कर पपईचं आहे हे झाड केळीचे आहे हे झाड शेवगा हे झाड केळीचे आहे हे झाड पपईचे आहे हे झाड पपईचे आहे हे झाड केळीचे आहे हे झाड शेवगाचे आहे हे झाड शेवगाचे आहे हे झाड पपईचे आहे हे झाड पपईचे आहे हे झाड पेरूचे आहे हे झाड लिंबोणीचे आहे हे झाड संत्रीचे आहे